हिवाळी अधिवेशन संपलं, 3 दिवस पैसे वाटप होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. ते आज तारीख आहे 23 डिसेंबर, उद्या तारीख असणार आहे 24 डिसेंबर, परवा तारीख असणार आहे 25 डिसेंबर. या 3 दिवस नुसते पैसे वाटप होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे सर्व पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 3 दिवस पैशांचा पाऊस होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत डीबीटी मार्फत. सर्व लाडक्या बहिणींना या 3 दिवसामध्ये डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. तसेच त्यांचे राहिलेले सर्व थकीत हप्ते, सर्व पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर बघा, सर्वात पहिला जो दिवस असणार आहे तो दिवस असणार आहे 23 डिसेंबर. तर बघा, 23 डिसेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर बघा, दुसरा दिवस असणार आहे, हे पैसे तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये मिळणार आहे. दुसरा दिवस असणार आहे 24 डिसेंबर. तारीख लक्षामध्ये ठेवा. 24 डिसेंबरला सुद्धा काही निवडक महिलांना पैसे मिळणार आहेत. बघा, जिल्ह्यानुसार हे पैसे वाटप होणार आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये 23 तारखेलाच पैसे जमा होतील, काही महिलांच्या खात्यामध्ये 24 डिसेंबरला पैसे जमा होतील, तर राहिलेल्या काही महिलांच्या खात्यामध्ये थेट 25 तारीख लक्षामध्ये ठेवा, 25 डिसेंबर या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर बघा, हे 3 दिवस अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, महायुती सरकारचं खाते वाटप झालेलं आहे. मिस्टर रँडम मराठी युट्यूब चॅनल, या चॅनलवरती आपण सर्वात अगोदर ही अपडेट देत आहोत. तर बघा, आता लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहेत. खाते वाटप सुद्धा झालेलं आहे सरकारचं. आता फक्त आणि फक्त एकच प्रक्रिया राहिलेली आहे. तुम्ही भरपूर दिवस झालं सर्वजण प्रतीक्षा करत होता, वाट पाहत होता. आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे. आता लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहेत. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. तर बघा, 23 डिसेंबर तारखेपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजना बघा, हिवाळी अधिवेशन आता पूर्णपणे संपलेलं आहे. या ठिकाणी बघा, 16 तारखेला हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं होतं. भरपूर निर्णय घेतले, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा निर्णय घेतला. जवळपास 1400 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, हे जे दिवाळी अधिवेशन होतं हे 16 डिसेंबरला सुरू झालेलं होतं नागपूर येथे, आणि 21 डिसेंबर, जवळपास 5 ते 6 दिवस हे अधिवेशन चाललं होतं. ठीक आहे. आता बघा, अधिवेशन संपलेलं आहे. आता तुम्हाला पैसे वाटप करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. निधीची तरतूद सुद्धा केलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यासाठी जवळपास 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आता पैसे वाटप करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर बघा, आता हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अधिवेशन संपलं की लगेच महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवणार आहोत, म्हणजे पैसे टाकणार आहोत. लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे, असं स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा, आता अधिवेशन संपलेलं आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, आणि खाते वाटप, महायुती सरकारचे जे खाते वाटप होतं ते सुद्धा प्रक्रिया काल पार पडलेली आहे, पूर्णच झालेली आहे. तर बघा, काल 21 तारखेलाच या संदर्भात सर्व निर्णय झालेले आहेत. तर बघा, गृह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आहे, तर अर्थ खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. त्यानंतर बघा, नगर विकासचं जे खातं आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे महत्वाचं खातं आहे ते या ठिकाणी बघा, मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाचं हे खातं आहे. त्यामुळे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही निर्णय असतील ते आता आदिती तटकरे मॅडम घेणार आहेत. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज तारीख आहे 22 डिसेंबर. आज वार आहे रविवार. तर बघा, आज सर्वजण प्रतीक्षा करत असतील की लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचे पैसे येतील. तर बघा, सर्वात महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर बघा, आजची मोठी अपडेट अशी आहे की आज वार असणार आहे रविवार. त्यामुळे बघा, सर्व बँकांना आज बंद असणार आहे, सर्व बँकांना आज सुट्टी असणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे आज येणार नाहीत, तर पैसे तुमच्या खात्यामध्ये उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे सोमवारपासून महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिला जो दिवस असणार आहे तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता येण्याचे, तर बघा, 23 डिसेंबर, वार आहे सोमवार. उद्यापासून हे पैसे तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता नुसते पैसे वाटप होणार आहेत. पहिला दिवस असणार आहे सोमवार 23 डिसेंबर, ही तारीख लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातला जो दुसरा टप्पा असणार आहे, म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील वाटप असणार आहे, ते होणार आहे मंगळवारी. मंगळवारी तारीख आहे 24 डिसेंबर. बघा, ज्या महिलांना 23 डिसेंबरला पैसे मिळणार नाहीत, अशा महिलांना 24 डिसेंबरला पैसे मिळणार आहेत. तर बघा, दिवसभर पैसे वाटप होणार आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये सकाळी 8 वाजता पैसे जमा होतील, काही महिलांच्या खात्यामध्ये दुपारीपर्यंत पैसे जमा होतील, तर काही महिलांच्या खात्यामध्ये सायंकाळपर्यंत पैसे जमा होऊन जातील. हा दुसरा टप्पा असणार आहे. ज्या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे येणार नाहीत त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत. बघा, 24 डिसेंबर, वार आहे मंगळवार, तारीख लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर बघा,
तिसरा जो टप्पा असणार आहे तो टप्पा वाटप होणार आहे बुधवारी. बुधवारी बघा, बुधवारी तारीख आहे 25 डिसेंबर. तर बघा 25 डिसेंबरला अंतिम पैसे वाटप होणार आहे. बघा अंतिम टप्पा असणार आहे. अंतिम टप्पा म्हणजेच हा तिसरा टप्पा असणार आहे आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांना बघा पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाहीत किंवा पहिल्या दिवशी पैसे आले नाही, दुसऱ्या दिवशी सुद्धा आले नाही, अशा महिलांना या तिसऱ्या दिवशी 100% पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर बघा सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या, 23 डिसेंबर, 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबर या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि हे पैसे तुम्हाला 3 टप्प्यामध्ये वाटप केले जाणार आहे. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला किती मिळणार ते सुद्धा सांगणार आहे. 1500 मिळणार की 2100 मिळणार, आता त्या संदर्भात तुम्हाला अपडेट देतो. तर बघा सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता आहे म्हणजे चालू महिन्याचा हप्ता आहे हा तुम्हाला 1500च मिळणार आहे. 2100 बाबत निर्णय मार्च मधील अधिवेशनामध्ये होणार आहे. त्यावेळेस त्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. तेव्हापासून तुम्हाला 2100 रुपये मिळतील. त्यानंतर बघा या महिलांना 100% पैसे मिळणार. तर त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना 100% पैसे मिळणार? तर बघा या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले होते अशा सर्वच महिलांना पैसे मिळणार आहेत. तसेच ज्या महिला नवीन अर्ज करणार आहेत आणि त्यांचा अर्ज मंजूर होणार आहे अशा सुद्धा महिलांना 100% पैसे मिळणार आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमचा अर्ज मंजूर पाहिजे, या ठिकाणी तुम्ही पहिली स्टेप क्लिअर केली. दुसरी स्टेप तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे. या सर्व गोष्टी जर तुमच्या ओके आहेत तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत. 1001% पैसे लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणारच आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना या महिलांना 100% पैसे. तर या ठिकाणी बघा आता बघा सध्या मिळालेल्या माहितीनुसार सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा अर्ज करणाऱ्या A to Z बहिणींना आता पैसे मिळणार आहेत. कारण की बघा याचं कारण काय आहे या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अपडेट दिलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत तर बघा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन कोणतेही निकष नाहीत. याचा अर्थ असा आहे की सर्वच लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत. बघा या ठिकाणी कोणतेही नवीन निकष नाहीयेत किंवा कोणत्याही अर्जांची छाननी केली जाणार नाही, म्हणजेच कोणतेही अर्ज बाद केले जाणार नाहीत अशी अपडेट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. सर्वात मोठी अपडेट. त्यानंतर बघा आता पैसे तुम्हाला सलग 3 दिवस पैसे वाटप केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला सलग 3 दिवस मिळणार आहेत. तर बघा पहिला दिवस असणार आहे 23 डिसेंबर, दुसरा दिवस असणार आहे 24 डिसेंबर आणि तिसरा दिवस असणार आहे 25 डिसेंबर. या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या म्हणजे 36च्या 36 जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे की तुम्ही हा आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल की आमचे हे व्हिडिओज कोणकोणत्या जिल्ह्यामधून वॉच केले जातात किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांमधून पाहिले जातात. त्यामुळे नक्की तुम्ही कमेंट करून ही माहिती द्या. त्यानंतर बघा 36 जिल्ह्यांपासून 36 जिल्ह्यात आता पैसे वाटप होणार आहे 23 डिसेंबर म्हणजे उद्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. महिलांना आता मेसेज येणार आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर बघा तुम्हाला SMS येईल आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आलेले आहेत. तर या ठिकाणी बघा तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं झालं किती पैसे येणार, तर बघा जर तुम्हाला अगोदरचे पाचीच्या पाचही हप्त्याचे पैसे मिळालेले असतील तर तुम्हाला फक्त डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे येतील. म्हणजे साधारणतः तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर त्यानंतर बघा जर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे मिळालेले नसतील तर बघा ते त्या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 अधिक डिसेंबर महिन्याचे 1500 असे मिळून तुम्हाला थेट 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये येतील असा कॉमन प्रश्न विचारला जात आहे. तर बघा असं काही नाही की या बँकेत आधी येतील त्या बँकेत उशिरा येतील असं काही नाहीये. परंतु या ठिकाणी बघा जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर याच्यामध्ये शक्यता जास्त आहे की तुमच्या खात्यामध्ये सर्वांच्या अगोदर पैसे जमा होतील. कारण की पोस्ट बँकेमध्ये आधार बँक लिंक सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली होऊन जातात. सर्व गोष्टी ओके असतात. त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आणि जरी तुम्ही पोस्ट बँक सोडून इतर कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही. 100% तुमच्या सुद्धा खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि 7व्या हप्त्याची तारीख स्पष्ट झालेली आहे. या ठिकाणी बघा अधिवेशन संपलं म्हणजे हिवाळी अधिवेशन आता संपलेलंच आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे की अधिवेशन संपलं की आम्ही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकतो आहोत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, स्वतः घोषणा केलेली आहे. त्यामुळे बघा आता अधिवेशन संपलेलं आहे. 21 तारखेलाच अधिवेशन संपलं. त्यानंतर बघा 22 तारीख आज आहे, आज सुट्टी आहे, आज रविवार आहे. त्यामुळे आज काही पैसे येणार नाहीत. परंतु पैसे उद्यापासून येणार आहेत. 23 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तारीख फायनल झालेली आहे 23 डिसेंबर
बघा 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर ही तारीख फायनल करण्यात आलेली आहे. याच दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे 100% सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तारीख फायनल झालेली आहेत. ज्या महिलांचे बघा अर्ज मंजूर आहेत अशा महिलांना कोणतीही अडचण येणार नाही. 100% अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणारच आहेत. तसेच ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशा महिलांना सुद्धा कोणतीही अडचण येणार नाही. या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा 100% पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा होण्यासाठी आता फक्त काही तास बाकी आहेत. बघा 23 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये आता पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. काही तास बाकी आहेत. आजचा दिवस फक्त तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे. तसेच बघा सर्व लाडक्या बहिणींची संक्रांत सण सुद्धा गोड होणार आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांतीच्या 3 ते 4 दिवस अगोदर त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. आता डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जाण्यास सुरुवात झालेली आहे.